मुसळे, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश। आणि माझ्यासोबत माझी पत्नी आहे, माझी नगरसेविका अर्चना मुसळे। विषय हा आहे की आज आम्ही इथे आत्मदहन आंदोलन इथे ठेवलं होतं महापालिकेसमोर। त्याचं कारण असं होतं की औंधमध्ये परिहार चौकामध्ये 30 अनधिकृत स्टॉल तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांच्या आशीर्वादानं तिथं बेकायदेशीरपणे तिथे आलेले आहेत। औंधमध्ये परिहार चौकात 2000 साली फुटपाथ 11 वर्षासाठी भाड्यानं दिली होती महापालिकेनं। त्यावेळेच्या माजी महापौरांना तो उद्योग केला होता स्वतःचा, तर त्यांनी हा उद्योग केला, पण त्याची तो एक फक्त ठराव केला होता, करार पण नव्हता। त्या ठरावाच्या आधारेच त्यांनी फुटपाथचा बेकायदेशीर ताबा घेतला। 2013 साली या ठरावाची मुदत पण संपून गेली होती, तरीसुद्धा शिवदत्त मिनी मार्केट ही जी संस्था होती, एखाद्या इंडिव्हिज्युअलसोबत काही करार किंवा ठराव नव्हता, शिवदत्त मिनी मार्केटच्या नावानं होता आणि त्यांचा करार ठराव जो आहे तो 2013ला संपला। त्यानंतर यांचं महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागानं स्पष्ट अभिप्राय दिला की यांचं पुनर्वसन, मालमत्ता विभागानं सांगितलं की ह्यांचा आमचा काही संबंध नाही आहे, त्यांचा करार संपलेला आहे। त्यावेळच्या ॲडिशनल कमिशनरनं त्यांना काढून टाकण्याचे आदेश केले आणि दक्षता विभाग असो, मालमत्ता विभाग असो किंवा वाहतूक विभाग असो, ह्यांनी त्यांचं पुनर्वसन केलं नाही पाहिजे असे स्पष्ट अभिप्राय दिले। तरीसुद्धा तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांना काहीतरी गांधी दर्शन झालं, हे सगळे त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि मग त्यांचा वेगळा साक्षात्कार झाला। त्यांनी स्वतः जे अभिप्राय दिला होता की त्यांचं पुनर्वसन करू नये, हे स्वतः त्यांचा स्पष्ट त्यांनी सही केलेला अभिप्राय होता, तो सुद्धा त्यांनी डावलून, ॲडिशनल कमिशनरचे आदेश डावलून, सगळं सोडून काही संबंध नसलेल्या 30 लोकांना पुणे शहरात हॉकर लायसन देणं 2014 पासून बंद आहे। पण या महोदयानं, महाभागानं 30 लोकांना परस्पर सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांना दबावात टाकून, त्यांना कोणाला निलंबनाची भीती, कोणाचं इन्क्रिमेंट थांबवणं, कोणाला वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांच्याकडून अभिप्राय गोळा केले आणि 30 लोकांना बेकायदेशीर लायसन दिले होते। हा विषय जेव्हा आमच्या लक्षात आला तर आम्ही हा आयुक्त साहेबांकडे विषय नेला आणि त्यावेळी आयुक्त साहेबांनी या सर्व विषयावर स्वतः लक्ष घालून त्यांनी या संदर्भाचे जेव्हा आयुक्त साहेबांनी आदेश काढले की त्यांना तिथून काढून टाका, आणि आज त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती। याचा अर्थच होता की आयुक्त साहेबांच्या आदेशाला कुणी इथं मान देत नव्हता। खालचे कनिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांना केराची टोपली दाखवत होते। त्यामुळे नाईलाजाने आज आम्ही औंधचे नागरिक आणि शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिक यांच्यासह आज आम्ही या ठिकाणी महापालिकेसमोर आंदोलन केलं आणि आत्मदहन आंदोलन केलं। आणि त्यावेळी या विभागाचे शिवाजीनगर विभागाचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत साहेब ह्यांनी पुढाकार घेऊन आज आयुक्तांसोबत बैठक करून घेतली आणि आज आम्ही आयुक्तांशी बोललो आणि आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला की पुढच्या 3 दिवसात ते कारवाई करून हे सर्व स्टॉल तिथं निष्कासित करतील। ह्याचा त्यांनी आम्हाला कन्फर्म शब्द दिलेला आहे, स्टँडिंग कमिटीमध्ये दिलेला आहे, जिथे सर्व महापालिकेचे वरिष्ठ सर्व अधिकारी होते। त्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आता हे आंदोलन थोडं स्थगित केलेलं आहे। जर काही तिसऱ्या दिवशी या 3 दिवसात पुढील कारवाई नाही झाली तर आम्ही निश्चितच आयुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्ही आत्मदहन आंदोलन करू। 2-3 प्रश्न आहेत साहेब, की आत्ताचे जे आयुक्त आले डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्याबद्दलचं खूप चांगलं मत आहे जनमानसामध्ये, तर तुमचा काय अनुभव होता आणि तुमचा त्यांच्या शब्दावर विश्वास आहे का? आमचा अनुभव असा आहे की आयुक्त साहेब काम करतात, परंतु कनिष्ठ जे आहेत त्यांना मान देत नाहीत, त्यांच्या आदेशाला मान देत नाहीत, त्यांना केराची टोपली दाखवतात। त्यामुळे आयुक्तांना एक कडक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे। जेव्हा आम्ही सर्व पुरावे दिले की माधव जगतापांनी त्यांच्याकडे उपायुक्त पदाचा चार्ज नव्हता आणि तरीसुद्धा नंदकर साहेबाकडे होता, तरीसुद्धा नंदकर साहेबाचे सर्व अधिकाऱ्यांनी 1.5 वर्ष परस्पर वापरले। हॉकर लायसन्स संपूर्ण शहरात देणं 2014 पासून बंद असताना यांनी फक्त 30 लोकांना यांनी गांधी दर्शनापोटी यांनी लायसन दिले। तर मग अशा अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की यांना ताबडतोब या महापालिकेच्या सेवेतून मुक्त करा, कारण असली भ्रष्ट कीड लागली, ही कीड जी आहे ती महापालिकेतून निघली पाहिजे। हे पुण्यासाठी भूषणावह नाही आहे। पुणे शहर सुसंस्कृत आणि शिक्षणाचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर म्हणून नामांकित आहे। अशा ठिकाणी अशी भ्रष्टाचाराची संपूर्ण कीड लागलेला अधिकारी जो आहे तो या महापालिकेतून बाहेर गेला पाहिजे आणि आयुक्तांनी त्यांच्यावर कंट्रोल ठेवून कारवाई केली पाहिजे, ही आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। माधव जगताप साहेब हे एक तुम्ही प्रतिष्ठित आणि एक मोठं नाव अगदी कॅमेऱ्यासमोर घेतलेलं आहे, तर तुम्ही म्हणजे आत्तासुद्धा म्हटलं की आयुक्तांना तुम्ही पुरावेसुद्धा दिलेले आहेत, तर मीडियाला सुद्धा हे पुरावे तुम्ही शेअर करायला तयार आहात का? आहेत, सर्वच्या सर्व पुरावे मीडियाला सुद्धा द्यायला तयार आहेत
आत्ता सुद्धा आमच्याकडे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. या भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? मी अर्चना मधुकर मुसळे, माझी नगरसेविका आहे. आम्ही इथे आज आत्मदहन आंदोलन ठेवलं होतं. आमच्या भागातला खूप गहन असा प्रश्न आम्ही गेली 4-5 महिने घेऊन येतोय. आयुक्तांना पेपर देतोय, सांगतोय हे चुकीचं आहे, तरी सुद्धा त्याच्यावर काहीच होत नव्हतं. म्हणून आम्ही हे मोठं पाऊल उचललं आणि आम्ही आज आमच्या भागातले काही नागरिक आणि आम्ही स्वतः, माझे मिस्टर भाजपचे प्रवक्ते आहेत, ते आम्ही सर्वजण मिळून इथे आत्मदहन करणार होतो. पण आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला की पुढच्या 3 दिवसात आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि ते काढून टाकू. म्हणून आम्ही आयुक्तांवर विश्वास ठेवला आणि जर त्यांनी कारवाई 3 दिवसात नाही केली तर आम्ही परत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे. TV 10 आज या आंदोलनाला पूर्ण कव्हरेज दिलं. आंदोलन अगदी सुरुवातीपासून तर आयुक्त साहेबांची भेट होऊन आंदोलन संपेपर्यंत TV 10 या पूर्ण आंदोलनाला कव्हरेज दिलं. त्याबद्दल TV 10चे खूप खूप धन्यवाद. अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.